नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। आपण इतिहासामध्ये प्रकरण 8 अभ्यासतोय। या 8व्या प्रकरणामध्ये आपण 2 महायुद्ध संपवली होती। आज आपण त्याच्या पुढे जाऊया। पुढचा भाग आहे महायुद्धे आणि भारत। जागतिक स्तरावर लढली गेलेली 2 महायुद्ध आणि या 2 महायुद्धामध्ये मग भारताची भूमिका कशा पद्धतीची होती, यामधला पहिला मुद्दा आपण अभ्यासूया। पहिले महायुद्ध आणि भारत। आता पहा, पहिलं महायुद्ध आणि भारत, मुळातच पहिलं महायुद्ध जर आपण पाहिलं तर ते युरोपच्या भूमीवरती लढलं गेलं। तसा पहिला महायुद्ध आणि भारत याचा प्रत्यक्ष कसला संबंध नव्हता, परंतु आपल्यावर अधिराज्य कुणाचं होतं तर ब्रिटिशाचं आपल्यावरती अधिराज्य होतं, इंग्लंडचं आपल्यावरती अधिराज्य होतं आणि इंग्लंड हे पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी असलेलं एक प्रमुख असं राष्ट्र होतं। आणि त्यामुळे या पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला आणि इंग्लंडनं आपली इच्छा असो अथवा नसो, इंग्लंडनं भारत इंग्लंडच्या बाजूने या पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी होत आहे अशी घोषणा केली। म्हणजे इंग्लंडमुळे आपला या पहिल्या महायुद्धाशी या ठिकाणी संबंध आला। आणि या पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडमुळे आपला संबंध या ठिकाणी आला आणि यामधून आपण विद्यार्थी मित्रांनो, मग पहिलीच बाब आपल्याला सांगता येते की या पहिल्या महायुद्धामध्ये मग भारतानं मोठ्या प्रमाणात मदत या इंग्लंडला केली। मग ही मदत जर पाहिली तर आर्थिक स्वरूपाची मदत असेल, लष्करी स्वरूपाची मदत असेल, अन्नधान्याच्या स्वरूपाची मदत असेल, कपड्याच्या स्वरूपाची मदत असेल अथवा यंत्रसामुग्रीच्या संदर्भातली मदत असेल, म्हणजे सर्वतोपरी मदत आपण या ठिकाणी या पहिल्या महायुद्धामध्ये आपण इंग्लंडला, युरोपला केलेली दिसते। आता यामध्ये आकडेवारीचं गणित जर आपण पाहिलं तर आकडेवारी मध्ये आपल्याला सांगता येतं की 1918च्या अखेरीस आपण 1,40,00,000 रुपयाची यंत्रसामुग्री या इंग्लंडला दिली। 1,40,00,000 रुपयाची यंत्रसामुग्री आपण इंग्लंडला दिली। हे 1918च्या अखेरीस झालं। त्यानंतर 1919-20चं चित्र जर आपण पाहिलं तर यावेळेस आपण 19 अब्ज रुपये युद्धासाठी इंग्लंडला दिले। 19 अब्ज रुपये। आता या दोन्ही बाबी जर आपण पाहिल्या तर या दोन्ही बाबीमधून आपल्याला काय दिसतं तर मोठ्या प्रमाणात या दोन्ही बाबीमधून आपल्या समोर येतं काय तर आर्थिक मदत आपण इंग्लंडला मोठ्या प्रमाणात केली। एवढ्यावरतीच भारत थांबला नाही, तर लष्करी मदतीमध्ये आपण म्हणूया की 11 लाख भारतीय सैनिक इंग्लंडच्या बाजूने या युद्धामध्ये सहभागी झाले। 11 लाख भारतीय सैनिक इंग्लंडच्या बाजूने या युद्धामध्ये सहभागी झाले। म्हणजे लष्करी आणि आर्थिक मदत भरीव स्वरूपाची आपण या युद्धामध्ये इंग्लंडला केली। आर्थिक आणि लष्करी मदतच नव्हे तर आपण म्हणूया इतर बाबतीतही मोठ्या प्रमाणात मदत भारतानं इंग्लंडला केली। यामध्ये मग दारुगोळा असेल, शस्त्रास्त्र असतील, कापड असेल, ज्यूट असेल, तंबू असेल, ताग असेल, छोट्या नौका असतील, इमारतीसाठी लागणारं लाकूड असेल अथवा वाहतुकीची साधनं असतील, या सर्वच बाबतीतील मोठ्या प्रमाणात मदत आपण या ठिकाणी इंग्लंडला केली। हे युद्ध लढलं जात होतं युरोप खंडाच्या भूमीवरती आणि मग असं हे जे महायुद्ध आहे या महायुद्धाचे भारतामध्ये अथवा भारतामधील विविध क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात पडसाद पडलेले दिसत आहे। मग हे जे भारतावरती पडसाद पडले हे अनुकूल स्वरूपाचे असतील अथवा प्रतिकूल स्वरूपाचे असतील, चांगले असतील अथवा वाईट स्वरूपाचे असतील। आता यामध्ये या ठिकाणचे विविध क्षेत्र जर आपण पाहिली
तर युद्ध सामुग्रीचं उत्पादन असेल, नागरी उद्योगधंदे असतील, भारताचं आर्थिक धोरण असेल, सागरी वाहतूक असेल, दळणवळण असेल, या ठिकाणचा शेती हा उद्योग असेल, अन्नधान्य असेल, उत्पादन असेल, इंधन पुरवठा असेल, या सगळ्या बाबीवरती आपण म्हणूया या पहिल्या महायुद्धाचे पडसाद पडलेले आपल्याला दिसून येत आहेत. आता हे पडसाद जर आपण पाहिले तर यामध्ये आपल्याला सांगता येतं भारताच्या औद्योगिकरणाला यामधून चालना मिळाली आणि ह्या औद्योगिकरणाला जी चालना मिळाली त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बदल आपल्याला खाण उद्योगामध्ये या ठिकाणी दिसला. मग लोखंड असेल, पोलाद असेल, कोळसा असेल, हा जो खाण उद्योग आहे यावरती आपल्याला याचा बदल आपल्याला या ठिकाणी पाहावयास सापडला. त्यानंतर उद्योगामध्ये मोटार वाहतूक जर आपण पाहिली, मोटार उद्योग जर आपण पाहिला तर यामध्ये मग मोटार गाड्यांची संख्या वाढली, मोटार वाहतूक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते. हे काही अनुकूल बाबीही आपल्याला सांगता येतात, परंतु याच्या प्रतिकूल बाबीच या ठिकाणी जास्तीच्या असलेल्या दिसत आहेत. या प्रतिकूल आर्थिक बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की 33 कोटी रुपये निर्यातीत या ठिकाणी घट झाली. 33 कोटी रुपयांच्या निर्यातीमध्ये या ठिकाणी घट झालेली आपल्याला दिसते. शेतीमालामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंदी निर्माण झाली. औद्योगिक मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढल्या. जे काही अन्नधान्याचं उत्पादन होत होतं या अन्नधान्याच्या उत्पादनाची निर्यात इंग्लंड आणि मित्र राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केली जात होती आणि त्यामुळं भारतामध्ये अन्नधान्याची गरज भागवणं अवघड झालं आणि त्यामधून भारतामधील अन्नधान्याच्या किमती या ठिकाणी वाढल्या. म्हणजे औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या, अन्नधान्याच्या किमती वाढल्या, म्हणजे महागाईचा भस्मासूर या ठिकाणी निर्माण झाला आणि अशा या निर्माण झालेल्या महागाईचा ताण कुणावर पडायला लागला तर भारतीय माणसावरती या ठिकाणी पडायला लागला. म्हणजे हे आर्थिक स्वरूपाचे प्रतिकूल असे परिणाम विद्यार्थी मित्रांनो या पहिल्या महायुद्धाचे आपल्याला सांगता येतात. त्यानंतर या ठिकाणची सैन्य व्यवस्था जर आपण पाहिली तर सैन्य व्यवस्थेमधल्या ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही कमतरता आहेत, जे काही मागासलेपण आहे ते या पहिल्या महायुद्धामुळे भारतीय माणसांच्या लक्षामध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं. कारण की आपण लष्करी दृष्टिकोनातूनही या पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडला मोठ्या प्रमाणात सहाय्य केलं आणि यामधून मग आपल्या कमतरता, भारतीय सैन्य असतील, भारतीय नेते असतील, सैनिकी कमतरता, संरक्षण दृष्टिकोनातून कुठल्या कमतरता आपल्यामध्ये आहेत याची जाणीव भारतीय माणसांना झाली. यामध्ये मग आपली असलेली शस्त्रास्त्र ही इतर राष्ट्राच्या मानानं अथवा युरोपियन राष्ट्राच्या मानानं किती मागासलेली आहेत, किती पारंपरिक आहेत, आपण त्यांच्या मागे किती आहोत याची जाणीव या ठिकाणी निर्माण झाली. याचबरोबर लष्कराच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेलं तंत्रज्ञान जे आहे ते आपलं अप्रगत स्वरूपाचं आहे. आपली साधनं, लष्करी साधनं अप्रगत आहेत, आपला तोफखाना अप्रगत आहे. अपुऱ्या स्वरूपाच्या वैद्यकीय सेवा आणि सुविधा या ठिकाणी आहेत. सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे आपण मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे. सैन्यांना आपण आधुनिक स्वरूपाचं प्रशिक्षण या ठिकाणी देत नाहीये, त्या बाबतीतही आपण डोळझाक या ठिकाणी करतोय. युद्ध सामुग्रीचा राखीव साठा युद्धाच्या प्रसंगी आपल्याकडे उपलब्ध असला पाहिजे, परंतु असा युद्ध सामुग्रीचा राखीव साठाही आपल्याकडे उपलब्ध नव्हता. म्हणजे युरोप खंडातील राष्ट्रापेक्षा सैनिकी दृष्टिकोनातून, यांत्रिकी असेल, तांत्रिक स्वरूपाच्या बाबीमध्ये असेल, आपण त्यांच्यापेक्षा मागास आहोत, आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं मागे आहोत याची जाणीव जागृती आपण म्हणूया पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी झाल्यामुळे या ठिकाणी निर्माण झाली. वास्तव परिस्थिती, सैनिकी वास्तव परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी आली, भारतीयांच्या लक्षामध्ये आली आणि या परिस्थितीमध्ये मग बदल घडवून आणण्यासाठी ब्रिटिश सरकारनं
एक समिती स्थापन केली की लष्करी दृष्टिकोनातून आपलं जे मागासलेपणा आहे या संदर्भामध्ये मग ब्रिटिश सरकारनं एक लष्करी समिती स्थापन केली, ज्या समितीच्या मार्फत या ठिकाणी लष्करी सुधारणा करणं गरजेचं होतं. आणि यामधून मग 1917 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांच्या सुधारणाच्या संदर्भामध्ये सुधारणा या ठिकाणी आल्या. यासाठी 1917 काय केलं गेलं तर गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि सॅम्युअल मॉन्टेग्यू ब्रिटिश प्रशासनातील या ठिकाणी सुधारणा कराव्यात, त्यांनी एक अहवाल या ठिकाणी तयार करावा. नागरी सुधारणाबरोबरच लष्करी सुधारणा या ठिकाणी कराव्यात, यासाठी समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीचा अहवाल आला आणि त्यांनी काही आश्वासनं या ठिकाणी भारतीयांना दिले. अहवाल आला आणि त्यांनी भारतीयांना काही आश्वासनं या ठिकाणी दिले. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांच्या या सुधारणामधून भारतीयांना काही सुधारणांची आश्वासनं देण्यात आली. यामध्ये त्यांनी सांगितलं लष्करी आश्वासनाच्या बाबतीमध्ये की सैन्यामध्ये जात, वंश, धर्म याचा विचार न करता हिंदी सैनिकांना पद देण्यात येतील. म्हणजे हिंदी सैनिकाची पद भरत असताना जातीचा, धर्माचा, वंशाचा, पंथाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही. पहिली बाब त्यांनी सांगितली. दुसरं त्यांनी सांगितलं सैन्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये हिंदी सैनिकाची भरती केली जाईल. योग्य प्रमाणामध्ये हिंदी सैनिकाची भरती केली जाईल. तिसरं त्यांनी सांगितलं इंग्लंडमध्ये सैन्यासाठी ज्या प्रकारची अकादमी आहे त्याप्रमाणे हिंदुस्थानमध्येही सैन्याची अकादमी सुरू केली जाईल आणि या अकादमीमध्ये 10 जागा या हिंदी तरुणासाठी राखीव ठेवल्या जातील. इंग्लंडमध्ये असलेल्या अकादमीप्रमाणे हिंदुस्थानमध्येही अकादमी स्थापन करण्यात येईल आणि त्यामधील 10 जागा या हिंदी लोकांसाठी ठेवण्यात येतील, हिंदी तरुणांसाठी ठेवण्यात येतील. चौथं त्यांनी सांगितलं इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून त्यांनी जे इंदोर या ठिकाणी जे लष्करी महाविद्यालय स्थापन केलं होतं, या लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्ज कमिशन देण्यात येईल. म्हणजे इंदोर या ठिकाणच्या सैनिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या हिंदी तरुणांना किंग्ज कमिशन या ठिकाणी देण्यात येईल. त्यानंतर त्यांनी सांगितलं पाचवं की घोडदळामध्ये कपात करण्यात येईल. आणि सहावं त्यांनी सांगितलं प्रादेशिक सेना सुसज्ज ठेवण्यात येईल. प्रादेशिक सेना या ठिकाणची सुसज्ज ठेवण्यात येईल. म्हणजे या प्रकारची आश्वासनं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणेनं या ठिकाणी लष्करी दृष्टिकोनातून भारतामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून दिलेली आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर 1921 त्यांनी भारतामध्ये युद्ध उपयोगी वस्तू व पुरवठा हे नवं खातं सुरू केलं. युद्ध उपयोगी वस्तू व पुरवठा हे एक नवीन खातं या ठिकाणी सुरू केलं. भारतीय नौदल जे आहे, भारतीय नौदलाचा इराणच्या आखातामध्ये वापर त्यांनी केला आणि यामध्ये भारतीय नौदलानं आपलं कर्तृत्वही सिद्ध केलेलं आपल्याला दिसून येतं. असं हे जे पहिलं महायुद्ध आणि भारत आहे यामध्ये जी लष्करी देवाणघेवाण झाली, लष्करी साहित्याची आणि आर्थिक जी देवाणघेवाण झाली ही या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येते. मग ही जी लष्करी देवाणघेवाण होत होती या संदर्भामध्ये मग भारतीय नेत्यांची मतं काय होती, त्यांना काय वाटत होतं, तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला सांगता येतं की टिळकांचं मत मग या संदर्भामध्ये काय होतं. लोकमान्य टिळक, तर लोकमान्य टिळकांचं मत जर आपण पाहिलं तर महायुद्धाच्या कालावधीमध्ये केसरी या वर्तमानपत्रामधून
त्यांनी लेख लिहिले, या कालावधीमध्ये त्याने भाषणही केली आणि यामधून त्यांनी सांगितलं की भारतीय वायुसेना आणि हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणाला किंवा जागतिक राजकारणातील स्थानाला आता महत्व दिलं पाहिजे. भारतीय वायुसेना आणि हिंदुस्थानचं जागतिक राजकारणातलं स्थान याला महत्व दिलं पाहिजे. हिंदी सैनिकांची लष्करामध्ये भरती करत असताना, अधिकारपद देत असताना कसल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केला जाऊ नये. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिश सत्तेला या ठिकाणी युद्ध कार्यामध्ये जी आपण मदत केली, या मदतीच्या संदर्भामध्ये टिळकांनी, गांधीजींनी व अन्य नेत्यांनी विधायक दृष्टी या ठिकाणी त्यांनी दाखवली. म्हणजे लोकमान्य टिळकांनी गांधीजींना आणि इतर नेत्यांना विधायक स्वरूपाची दृष्टी या ठिकाणी दाखवली आणि पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिक जे सहभागी झाले, या सहभागी होण्याचा फायदा भारताला भविष्यात निश्चित मिळेल, यावर लोकमान्य टिळकांचा विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो. यामधून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लोकमान्य टिळकांची दूरदृष्टिता या ठिकाणी लक्षात येते. म्हणजे या पद्धतीची प्रतिक्रिया आपण म्हणूया लोकमान्य टिळकांची या पहिल्या महायुद्धाच्या संदर्भामध्ये होती. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं मत जर आपण पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं मत, या मताच्या संदर्भामध्ये त्यांनी आपली मुलगी इंदिरा गांधी यांना पत्र लिहिलं. आपली मुलगी इंदिरा गांधी यांना त्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये या महायुद्धाचं वर्णन स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते म्हणतायत, हे युद्ध हिंदुस्थानचं युद्ध नव्हतं. हे युद्ध हिंदुस्थानचं, भारताचं नव्हतं. कारण की आपलं कुणाशी भांडण नव्हतं. आपलं जर्मनीशी भांडण नव्हतं. आपलं तुर्कस्थानशी भांडण नव्हतं. युरोप खंडामधल्या इतर देशाशी आपलं भांडण नव्हतं. खऱ्या अर्थानं हिंदुस्थानला मतच नव्हतं. हिंदुस्थान ही एक इंग्लंडची वसाहत होती आणि त्यामुळे हिंदुस्थानला काय करावं लागलं तर मालकीनीच्या पदराला धरून जाणं तिला भागच होतं. मालकीन कोण तर इंग्लंड. मालकीनीच्या पदराला धरून जाणं भारताला या ठिकाणी भाग होतं आणि त्यामुळेच भारताचा सहभाग या पहिल्या महायुद्धामध्ये होता.